नमस्कार मित्रांनो. आज आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील प्रथम मंडलममध्ये जे सुगम संस्कृतम आलेलं आहे, त्यामधील भावमुद्रा हा अभ्यासणार आहोत. तर यामध्ये आपल्याला काही भावमुद्रा दिलेल्या आहेत आणि त्याचा मराठी अर्थ आपण जाणून घेऊया. बघा, पहिली भावमुद्रा आहे हसनम म्हणजे हसणे, कोपनम रागाविणे, निंदनम निंदा करणे, रोदनम म्हणजे रडणे, ध्यानम किंवा चिंतनम म्हणजे विचार किंवा मनन करणे, खेदनम म्हणजे खेद व्यक्त करणे, स्वपनम म्हणजे झोपणे, क्रीडनम म्हणजे खेळणे, अनुगमनम म्हणजे मागे जाणे. त्यानंतर अम्मो म्हणजे अरेरे, लज्जा म्हणजे लाजणे, मौनम शांत राहणे किंवा गप्प बसणे, हंत म्हणजे अरे, परिहासः म्हणजे हसणे, करतालवादनम टाळ्या वाजवणे, धावनम धावणे, नर्तनम म्हणजे नृत्य करणे किंवा नाचणे, योगक्रिया योग करणे, तरणम म्हणजे पोहणे, स्पष्टीकरणम म्हणजे करणे, ईक्षणम ईक्षणमचा अर्थ होतो पाहणे, मान्यम म्हणजे मान्य करणे, अमान्यम म्हणजे न मान्य करणे किंवा अमान्य करणे, निर्देशनम निर्देशनम म्हणजे निर्देश करणे, लेखनम म्हणजे लिहिणे, चपेटिका म्हणजे चापट मारणे, नमनम नमस्कार करणे, साधू म्हणजे अतिउत्तम छान, स्वस्ती म्हणजे कल्याण असो आणि जितम म्हणजे जिंकणे.